ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. अर्जुनाच्या प्रश्नाविषयी विद्वानांमध्ये कोणकोणती मतभिन्नता आहे ते आपण पाहत आहोत. निरनिराळ्या विद्वानांची मते आपण पाहिली. आता खुद्द ज्ञानदेव काय म्हणतात ते पाहू. श्री ज्ञानदेवांचं मत. ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करताना म्हटलेलं आहे, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजे येथ. व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू, त्या तुझ्या उमऱ्यात सोडणारे म्हणजे निखालस तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत. भक्तीने व्यक्ताची प्राप्ती व योगाने अव्यक्ताची प्राप्ती होते असं ज्ञानदेव सांगतात. तरी तुझ लागी कर्म, तुची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला, इत्यादी सर्वी परी, जे भक्त तू ते श्रीहरी, बांधोनिया जिव्हारी उपासिती. तरी जे भक्त तुझ्या प्राप्ती करता कर्म करतात व तू ज्यांची परम गती आहेस आणि ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिलेले आहेत, हे श्रीकृष्ण, या व अशाच इतर सर्व प्रकाराने जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात. या ओव्यामध्ये 11व्या अध्यायात भगवंतांनी मत्कर्म कृन्मत परमो असं जे म्हटलेले आहे त्याचा अनुवाद आहे. भगवंता प्रित्यर्थ कर्मे करणारे असतात ते भक्त. तसेच इतरही भक्तीच्या सर्व प्रकारांचा त्यांनी समावेश केलेला आहे. म्हणजे त्यात सगुण पूजा, मूर्तीपूजा, नामजप वगैरे उपासनेचे सर्व प्रकार आले. तर अव्यक्तोपासकांच्या बाबतीत ते म्हणतात, आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी येसी जे कानडे, काही सयाही सांगडे नव्हेची जे वस्तू, ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देश रहित, सोहम भावे उपासित ज्ञानी येजे. आणि जी वस्तू ओंकाराच्या पलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे आणि जी वस्तू कशाही सारखी नाही, ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व देशाने मर्यादितही नाही अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. येथे सोहम भावाने उपासना करणारे सगुण ईश्वर प्रणिधान विरहित योगी ते ज्ञानी भक्त असं त्यांच्या टीकेवरून दिसून येतं. पुढे त्यांनी 45 ते 58 श्लोकांपर्यंत कुंडलिनी योगाचे वर्णन केले आहे व पुढे म्हटलं आहे की, जी ही सकळ भूतांची या हिती, निरालंबी अव्यक्ती, पसरली या आसक्ती भक्ती विण. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण अशा त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, त्यावरून सगुण ईश्वर प्रणिधान विरहित योगाचे अवलंबन करणारे व ईश्वर प्रणिधानयुक्त योग मार्गाने जाणारे असे अव्यक्तोपासकांचे 2 प्रकार त्यांनी केल्याचे दिसून येते. पुढे त्यांनी भक्तिवीण म्हणजे ईश्वर प्रणिधान विरहित केलेल्या योगाचे वर्णन करून त्यांना क्लेश कसे होतात त्याचं वर्णन केलेलं आहे. असा योग म्हणजे लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं आहे. अशा तऱ्हेने योगाचरण हे देहवानांसाठी अशक्य कोटीतले नसलं तरी दुस्साध्य नक्कीच असतं असा ज्ञानदेवांचा अभिप्राय दिसतो. पुढे त्यांनी व्यक्तोपासकांचा उद्धार स्वतः भगवंत कसा करतात ते सांगितलेले आहे. चतुष्पाद प्राण्यांपासून स्त्रिया, वैशादी सर्व वेदाधिकारी नसलेल्यांनाही वैकुंठाची राणी व प्राप्त करून देण्यासाठी भगवंतांचे नाना मूर्तींच्या रूपाने अवतीर्ण होणे, नामांच्या विविध नावा तयार ठेवणे, त्या भक्तांना तारण्याकरता स्वतः नावाडी होणे इत्यादी गोष्टींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भक्तांना फक्त एवढंच करायचं आहे की, आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मज सूती त्यांची ये नाटी. भक्तांनी आपली चित्तवृत्ती भगवंतांना अर्पण करायची आहे की भगवंत लगेचच भक्ताच्या पाशात गोवले जातात. येथे त्यांनी सगुण भक्तीचं वर्णन केलेलं आहे. एकूण सगुणाची भक्ती करणारे व निर्गुणाची भक्ती करणारे यामध्ये योगवित्तम कोण आहे असा अर्जुनाचा प्रश्न आहे असं ज्ञानेश्वरांना अभिप्रेत दिसतं.
आता योग सोपा की कठीण? 6व्या अध्यायात ज्ञानदेवाने कुंडलिनी योगाचे वर्णन केले व अर्जुनाच्या मनातील एक शंका गृहीत धरून उत्तर दिलं की हे अर्जुना, तुला ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, पण योगाभ्यास करण्यास घाबरतोस का? योग मार्गात फार कष्ट आहेत असं तुला वाटतं का? पण अशी समजूत करून घेऊ नकोस. वास्तविक इंद्रिये दुर्जय आहेत. ती योगाभ्यासाचा बागुलबुवा निर्माण करतात. औषध सेवनानं आयुष्य वाढतं, पण त्या औषधाला जिव्हेनं आपलं वैरी समजावं तसंच हे. ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगासारखे काही आहे. जे जे आपल्या कल्याणाचं असतं ते इंद्रियांना दुःखदायक वाटतं. ही गोष्ट आपल्याला व्यवहारात सुद्धा दिसून येते. व्यसन आरोग्याला घातक असलं तरी इंद्रिय ते मानत नाहीत. नाहीतर योगासारखं दुसरं सोपं साधन नाही असं ज्ञानदेवानी आपले मत 6व्या अध्यायात मांडलेलं आहे. भगवंत 12व्या अध्यायात योग क्लेशकारक आहे असं म्हणत आहेत. त्याच्या स्पष्टीकरणात ईश्वर प्रणिधान विरहित केलेला योग क्लेशकारक आहे असं ज्ञानदेवानी केलेलं विवेचन आपण वर पाहिलं आहे. 12व्या अध्यायातील 40 ते 58 या ओव्यांपर्यंत केलेले योगाचं वर्णन हे ईश्वर प्रणिधान युक्त व ईश्वर प्रणिधान विरहित योग्यांना सारखंच लागू आहे. प्रक्रिया दोन्हींची सारखीच आहे. पण पुढे 59 व 60 या 2 ओव्यात भक्तिविन केलेला म्हणजेच ईश्वर प्रणिधान विरहित केलेला योग क्लेशकारक आहे असं म्हटलेलं आहे. यावरून योगाचरणाचा सोपेपणा व कठीणपणाविषयी ज्ञानदेव परस्पर विरोधी वचने करत नसल्याचं स्पष्ट होतं. डॉक्टर खैर यांचे गीतेचे 3 लेखक असल्याचे मत आपण पाहिलेले आहे. महाभारताच्या 3 अवस्था आहेत. प्रथम अवस्था म्हणजे व्यासाने महाभारतीय युद्धाविषयी लिहिलेला जय नावाचा इतिहास. तो इतिहास त्यांनी आपले जेमिनी, वैशंपायन इत्यादी शिष्यांना शिकवला होता आणि यज्ञप्रसंगी त्यांचे शिष्य हा इतिहास लोकांना सांगत असत. जन्मेजयाने सर्पसत्र आरंभले तेव्हा वैशंपायन जिवंत होते. त्यावेळी व्यासांच्या सांगण्यावरून त्याने हा इतिहास जन्मेजयाला ऐकवला. परंतु ज्या गोष्टी व्यासाने गृहीत धरल्या त्या जन्मेजयास माहीत नसाव्यात. त्याने हा इतिहास ऐकत असता अधूनमधून शंका विचारल्या. तेव्हा वैशंपायनाने त्याच्या शंकांचे निरसन केले आणि होता होता श्लोक संख्या वाढत 24,000 पर्यंत गेली. मग या जय नावाच्या इतिहासाला भारत असं नाव मिळालं. प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनीनं भारत या शब्दाचा अर्थ संग्राम असा सांगितलेला आहे. म्हणून भारत म्हणजे संग्राम तर महाभारत म्हणजे महासंग्राम. जय नावाच्या इतिहासाचे 24,000 श्लोकांनी युक्त असे भारत काव्य तयार होणे हे महाभारताचं दुसरं संस्करण होतं. जन्मेजयाच्या सर्पसत्रानंतर काही वर्षांनी शौनक ऋषींनी नैमिषारण्यात 12 वार्षिक यज्ञसत्र आरंभलं. त्यावेळी लोमहर्षणाचा पुत्र सौती ऋषी उपस्थित होते. सौतीने सर्पसत्राच्या वेळी वैशंपायनानं सांगितलेलं भारत ऐकलेलं होतं. म्हणून शौनक ऋषींनी सौतीला भारत ऐकवण्याची विनंती केली. सौतीने आख्याने उपाख्याने यांचे जोड देऊन श्लोक संख्या जवळजवळ 1,00,000वर नेऊन ठेवली. हे या ग्रंथाचं तिसरं संस्करण होतं. गीता ग्रंथ हाही महाभारतातील भीष्म पर्वात समाविष्ट आहे. त्यामुळे या ग्रंथामध्येही वेळोवेळी भर पडत गेलेली असणार. त्यामुळे डॉक्टर खैर गीतेचे 3 लेखक मानतात तेही योग्यच आहे. गीता ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनेक प्रकारच्या विरोधी वचनांचा समन्वय करणे. सांख्य, वेदांत, कर्म, ज्ञान, भक्ती अशा विविध मोक्षप्राप्तीच्या मार्गांचा गीतेने समन्वय साधलेला आहे. ज्ञान, कर्म व भक्ती या तिघांची सांगड तिनं घातलेली आहे. तीच समन्वयाची दृष्टी ज्ञानदेवांचीही आहे. वेद फक्त त्रैवर्णिकांच्या कानाला लागलेले होते. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांनाच वेदांचा अधिकार होता. पूर्वी स्त्रियांनाही वेदांचा व मौजी बंधनाचा अधिकार होता. कालांतराने स्त्रिया आणि नंतर अस्तित्वात आलेला शूद्रवर्ण यांना वेदांचा अधिकार नाकारला गेला. ही कृपणता दूर करण्यासाठी गीतेचा अवतार आहे हे ज्ञानदेवांचं मत आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू अशी आपली श्रद्धा आहे. श्रीकृष्णच ज्ञानदेवांच्या रूपात अवतरलेले होते. श्रीकृष्णाने गीतेत केलेला उपदेश हा संस्कृतमध्ये होता. म्हणून ज्ञानदेवांनी तिचा अर्थ सर्वसामान्य माणसांना कळण्यासाठी गीतेवर मराठीत टीका केली. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेव हे केवळ या गीता ग्रंथाचे टीकाकार नाहीत तर ते प्रत्यक्षदर्शी आहेत असं त्यांच्या टीकेवरून आपल्याला दिसून येतं.
6व्या अध्यायात भगवंतांचे अर्जुनावर असणाऱ्या प्रेमाचे वर्णन करताना ते म्हणतात की एखाद्या वांझ स्त्रीला उतार वयात अपत्य प्राप्ती झाली तर तिला जसे ते अपत्य अत्यंत प्रिय असावे तसा भगवंतांना अर्जुन अतिशय प्रिय होता. आणि या संदर्भात पुढील ओवी येते, तैसे जाहले श्री अनंत ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. ज्ञानदेव सांगतात की भगवंतांचं अर्जुनावर असणारं प्रेम मी पाहिलं नसतं तर अर्जुन भगवंतांचा लाडका आहे असं मी म्हटलं नसतं. यावरून दिसून येते की श्री कृष्णार्जुनांचा युद्धभूमीवर झालेला तो दिव्य संवाद त्यांनी आपल्या अंतःचक्षुने पाहिला व ऐकला होता. तेव्हा ज्ञानेशांनी जे श्रीकृष्णांचे हृदगत स्पष्ट केले आहे ते सर्वमान्य होण्यास प्रत्यवाय नाही. आता आपण पुढे भगवंताने केलेल्या विवेचनाकडे वळूया.